जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सरपाडा प्रीमियर लीग वर्ष 8व्याला सुरुवात करीत आहोत। विशाल पाटीलचा पहिलाच बॉल तुषार स्ट्राइक एंड कडे आपण पाहत आहेत आणि नॉन स्ट्राइक एंड कडे मिस्टर शुभमला पाहत आहेत। ऑल द बेस्ट। पहिलाच बॉल ऑफ साइडला इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय। क्लास टायमिंग ऑन द राइज। सरळ चेंडूला यावेळेला फेकून दिले। वन बाउंड चौकार। गुड शॉट। सुस्वागतम SPL चौकार। एक परफेक्ट ऑलराउंडर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं। अनुभवाची कोणतीही कमी नाहीये, प्रतिभेची कोणतीही कमी नाहीये आणि त्या अनुषंगाने दुसरा बॉल छान पद्धतीने डिलिव्हर केला। फक्त सिंगल मिळाली। सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना मिस्टर तुषारला आपण पाहत आहेत। 5 रन 2 बॉलच्या समाप्तीनंतर। स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न शुभमचा होता। मिस टायमिंग स्ट्रोक शॉट गली रिजनला चेंडू वळतोय। तत्पूर्वी सिंगल मिळेल। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते। जाऊन पोहोचते ती फलकावर। आतापर्यंत 6 या धावसंख्येवर बाळा माने सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि जगदीश दुधकर सरांना आपण पाहू शकाल। हे 2 पंच आणि तिसरे पंच रवी जैतापकर यांना आपण पाहताय। ते तिन्ही पंच या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत। ऑन साइडला ओव्हरपिच चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर शॉट। क्लास टायमिंग। सरळ चेंडूला फेकून दिले। 6 धावांकरता पहिला वैला षटकार। तुषारच्या बॅट मधून पहिला चौकार आणि पहिला षटकार। 6 रन। तुषार पाटीलचा अतिशय चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय। काय सेन्सेशनल बॅटिंग केले। 1 रन मेल स्मार्ट सिंगल। क्रिकेटमधील लाईफलाईन तुषार पाटील विसरत नाहीये। षटकार जरी चौकार आले तरी सुद्धा सिंगल आणि डबलला या वेळेला कन्वर्ट करायचं आहे, कारण क्रिकेटमधील एक रन म्हणजे श्वास झालाय या खेळाडूंचं। 5 बॉलचा खेळ। सुरुवात चांगली। 13 रन। हलकेशा हाताने चेंडूला येऊन दिलं। शुभम मात्र त्या ठिकाणी धावत सुटले होते, परंतु ऐन वेळेला चांगलं कॉलिंग केलं आणि पंचांनी नाकारलं। नॉट आउट। पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय। पॉवर प्लेचं पहिलं षटक। 2 षटक ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी आपल्याला पाहायला मिळतील। 13 रन झालेले आहेत। द ग्रेट स्टार्ट। ब्युटिफुल स्टार्ट। घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये। टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर 13 रन झालेले आहेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर। चांगली सुरुवात। ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात करून दिली गेले दोन्ही बॅटरने। डबल माइंड मध्ये होते। एस्टनच्या वरून चेंडू हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पहिलाच बॉल सौरभचा डॉट बॉल येत असताना दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13। पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनात जास्तीत जास्त धावा कशा जमविता येतील हे मात्र खेळाडू बॅटर विचार करत असतात आणि त्या अपेक्षित धावा आलेत आतापर्यंत। फुलटॉस बॉल होता, सोडणार नाहीये। तुषार पाटील सारख्या बॅटरला जर फुलटॉस बॉल दिला तर सोने पे सुहागा। षटकार
कडक शॉट. सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. सौरभची खराब गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत असताना चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. लगातार हा दुसरा षटकार. 6. आहेत. पहिला कॅमेरा जर आपण पाहिला तर समोरून आपण पाहू शकाल. दुसऱ्या कॅमेऱ्यात आपण पाहतायत अँगल दर्शवला गेलाय. गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला ह्या वेळेला सरळ फेकून दिलं 6 धावां करता आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. तुषार पाटीलचा विचार केला तर 7 बॉलमध्ये 24 रन. एक कणखर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल बॅटिंग. टाळ्यांचा कडकडाट होत असताना आपण पाहू शकाल SS रिअल टायगर सरपाडच्या डगआउटमधून व्हायला हवं. ॲप्रिसिएशन करायला हवं क्रिकेटच्या खेळामध्ये. बॅटची एज ह्या वेळेला आपण पाहतायत. लेटकट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. हुलकावणी दिली बॉलने परंतु चांगली क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. फक्त मिळतील 2 धावा. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर 27. अफलातून सुरुवात पाहायला मिळते तुषार पाटीलच्या बॅटमधून. आज वेगळ्याच भन्नाट मूडमध्ये पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये 8 बॉलमध्ये 26 रन ज्याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहत आहेत. सुपर बॅटिंग. विकेटच्या शोधामध्ये आहे सौरभ पाटील. विशाल पाटीलने 13 धावा खर्च केल्या. आतापर्यंत 14 धावा खर्च करतायत 4 बॉलमध्ये. षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचं बंधन लीगच्या फॉर्मॅटमध्ये. प्रत्येक संघ आज उत्साहित झालेत कारण आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असताना प्रत्येकाला ओढ लागलेली असते की आपल्या गावाची लीग कधी येईल आणि तो आजचा दिवस उजाडलाय. कडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डबल माइंडमध्ये होते. वाईड लाईनच्या आतून चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होते. 5वा बॉल डॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27. दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. सौरभ पाटील यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर आहेत. येस कॅरी करतील. विशाल पाटील कोणतीही चुकी करत नाहीयेत. अखेरकार सौरभ पाटीलच्या या शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली. 2 षटकांचा खेळ झालाय. 27-1. तुषार पाटील यांची एक चांगल्या खेळीचा अंत. 27. लॉस ऑफ 1 विकेट गॉन. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत कार्यकारिणी कमिटी आहे. जे अध्यक्ष जयप्रकाश वसंत पाटील, उपाध्यक्ष श्री विनोद चंद्रकांत पाटील, श्री मंगेश काशीनाथ पाटील, सल्लागार श्री राकेश राजेंद्र पाटील, श्री चेतन मंगेश पाटील, खजिनदार श्री गणराज रघुनाथ पाटील, उपखजिनदार श्री शुभम प्रशांत पाटील. एकदा जोरदार टाळ्या तुषार पाटीलच्या बॅटिंगसाठी. अफलातून बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. त्यानंतर उपखजिनदार श्री शुभम प्रशांत पाटील, सचिव आहे श्री अजय हरेश्वर पाटील, सभासद श्री अमित रवींद्र पाटील, तुषार सुधाकर पाटील, अक्षय अशोक पाटील, राकेश जनार्दन गावड, भूपेश काशीनाथ घरत, विक्रम विलास घरत, विशाल परशुराम पाटील, प्रमोद कमळाकर किनी, आकाश दिवाकर पाटील, मनोज किशोर पाटील, चंद्रकांत गोविंद कुडू या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. कार्यकारिणी कमिटी जयप्रकाश पाटील साहेब यांचा वाढदिवसाचं सुद्धा औचित्य साधलेला आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. जयप्रकाश पाटील साहेब आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. ऑन साईडला टॅप केला जातोय. एक रन तर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते. शुभमच्या बॅटमधून एक धाव येत असताना 28. प्रितेश आणि शुभम अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. विशाल पाटील दुसरं षटक, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी विशाल पाटीलचा पुढील बॉल. SS रिअल टायगर सरपाडा आतापर्यंत रिअल बॅटिंग केली.
ती तुषार पाटीलने ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय तुषार पाटील आणि संघाला एक सुस्थितीमध्ये घेऊन गेलेत. ऑन साईडला एक रन प्रीतेशच्या बॅटमधून येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29. 29 या धावसंख्येवर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. चांगली सुरुवात केली होती. पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 14 धावा एक सफलता प्राप्त केली मिस्टर सौरभ पाटीलने आणि महत्त्वपूर्ण विकेट होती तुषार पाटीलची. लयबद्ध झाला होता खेळपट्टीवर. गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न केला. विकेट टेकर गोलंदाज मी आहे विशाल पाटील दर्शवत असताना मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फर्निचर डिस्ट्रॉयड केले गेले. जणू काही विशाल पाटीलचा हा बॉल स्टंप्सला भेदला आणि असं वाटलं की चेंडू आणि स्टंप्सने गळा भेट घेतली की काय. फलंदाज बाद. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं 40+ क्रिकेट सुद्धा अफलातून तो खेळतो. 29 वर आतापर्यंत 2 विकेट्स पाहायला मिळत आहेत. एस रिअल टायगर्स सरपाडा टीम. चांगला बॉल खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला तनिष पाटील. विशाल पाटील अनुभवाची कोणतीही कमी नाही आहे. भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे पाहिलेत आपल्या जीवनामध्ये. चढ उतार पाहिलेत, अनेक संकट पाहिलेत आणि त्या संकटाच्या नद्या सुद्धा पार केलेल्या आहेत. असा गोलंदाज मिस्टर विशाल पाटीलला आपण पाहतायत. 29 ला 2. जागेवरून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल मेल सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 30 रन. सरपाड्याचं हे अतिशय सुंदर मैदान पाहायला मिळतं. आज मुंबईमध्ये गेलात तर तुम्हाला बिलकुल अशी मैदानं आढळणार नाहीत. एखाद्या बिल्डरची नजर पडते मात्र तो भूखंड व्यापला जातो. परंतु सरपाडाकरांनी हे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन केले गेले. सॅल्यूट असेल संपूर्ण सरपाडाकरांना. क्रॉस बॅटचा उपयोग केला होता. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट असं म्हटलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 30. 3 षटकांच्या समाप्ती अखेर या षटकामध्ये अवघ्या फक्त 3 धावा खर्च केल्या विशाल पाटीलने. 2 षटकं त्याने हाताळली आणि 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 16 धावा देत 1 विकेट प्राप्त केला. 8चा इकॉनॉमी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या ॲव्हरेजने एस रिअल टायगर्स सरपाडा टीम 30 ला 2. भरीव कॅप्सूल म्हणून सरपाडा प्रीमियर लीग कडे पाहिलं जातं. 30 वर 2 धक्के. 4थ्या षटकाला प्रारंभ. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते. विकेट किपर कडून मिस्टेक झाली आणि सरळ चेंडू चेतन पाटीलच्या स्वागतासाठी निघून जातोय. नशिबाचा चौकार. धीरज पाटीलच्या पहिल्याच बॉलवर नशिबाचा चौकार मिळाला कारण कॅच ड्रॉप झाली आणि त्यामुळे
या 4 रन मिळाल्या. ऑन साईडला अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले. सौरभ पाटील फार वेगाने येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फक्त तनिष पाटीलला 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या एस रिअल टायगर सरपाडा टीम जाऊन पोहोचते 35 वर 2. आतापर्यंत आपण पाहू शकाल. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला पाहायला मिळणार आहे. रामजी वॉरियर्स सरपाडा वर्सेस विराट स्पृहा 11 सरपाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण 5 षटकं झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. ऑन साईडला फटका छान आहे. सरळ चेंडूला विशाल पाटीलच्या हातामध्ये विसावला गेलाय. फलंदाज बाद होईल डीप मिड विकेटला. चांगला हा दुसरा झेल विशाल पाटीलच्या नावावर पाहायला मिळतोय. 35 ला 3. 35 लॉस ऑफ 3 विकेट. रन्स लॉस ऑफ 3 विकेट. धीरज पाटीलला मात्र या ठिकाणी विकेट मिळाली. तिसऱ्या बॉलवर एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु इथे विकेट मिळत असताना पहिल्या 2 षटकांचा आढावा घेत 27 रन होत्या. त्यानंतर आतापर्यंत विचार केला तर 9 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा आलेत आणि त्यामध्ये विकेट सुद्धा मिळवलेत. म्हणजे कमबॅक केलंय मातोश्री टायगर सरपाडा या टीमने. नावाप्रमाणे चांगले आतापर्यंत खेळत आहेत. 4 वेळा विजेते आहेत, 2 वेळा उपविजेते, 1 वेळा तृतीय क्रमांक. चांगला बॉल व्हाईट यॉर्करने यावेळेला चेंडूची सांगता झाली. अक्षरशः खोदून काढला जातोय हा बॉल. चांगला बॉल होता. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर अशा प्रकारच्या चेंडूची उत्क्रांती करावी लागते. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. 37. प्रमोद किनी आणि तनिष पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. सरपाडा प्रीमियर लीग चांगलं आयोजन, नियोजन, पारदर्शकता आयोजनामध्ये कशी असावी हे या स्पर्धेने दाखवून दिलं गेलंय. चांगल्या बक्षिसांची खैरात या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक सुद्धा खूप मोठ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या स्वरूपाचं प्राइज अर्थातच 66,000 रुपीज पहिल्या विजेत्या संघाला मिळेल. चांगला बॉल होता. बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध या ठिकाणी पाहायला मिळतोय. डायरेक्ट ट्वीट तनिष पाटीलला परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट. गॉन. पास झाले आणि स्वतः आता जयप्रकाश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जग्गू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळाला 40+ क्रिकेट हातात आहेत. आज बर्थडे मॅन म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल. 7 तारखेपासून या टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. सरपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. जयप्रकाश पाटील साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि हा दिवस त्यांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. विश यू हॅपी बर्थडे बाय जयप्रकाश पाटील साहेब. 36 लॉस ऑफ 4 विकेट. 4थ्या षटक आणि 4थ्या षटकातील शेवटचा बॉल. धीरज पाटीलने आतापर्यंत इम्प्रोव्हायझेशन गोलंदाजी केले गेले. कमबॅक केलंय गोलंदाजांनी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय बिटवीन द गॅप मध्ये, परंतु फिल्डर त्या ठिकाणी बॅकअप साठी येत आहेत. चांगली फिल्डिंग झाली.
2 रन काही रोखू शकणार नाही आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या 39 रन 39 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रथम बॅटिंग करताना एस एस रिअल टायगर्स सरपाडा ही टीम आपण पाहत आहेत. 39 रन. पाटील डेकोरेशन यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहत आहेत. त्यानंतर विश नेटवर्क लाईफ इज एन इव्हेंट मेक इट मेमोरेबल, एक अतिशय स्लोगन पाहायला मिळतं. विश नेटवर्क अर्थातच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून विश्वास पाटील, रामजी वॉरियर्स सरपाडा ही टीम सुद्धा आपण पाहत आहेत. ओम साई बिलिव्हर्स सरपाडा ही टीम सुद्धा आपण पाहत आहेत. विराट स्पृहा, त्यानंतर मितांशी, प्रियांश फायटर ही टीम सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळते. एस एस रिअल टायगर्स सरपाडा आणि हे भरघोस प्राईज पाहायला मिळतं. 66,666 रोख रक्कम व भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. आणि परिपूर्णतः आपण पाहिलं तर सरपाडा प्रीमियर लीग 7, 8 व 9 मार्च लीगमध्ये 7 संघाचा हा सहभाग. त्यामध्ये एक मॅन ऑफ द सिरीज सायकल आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच मेडल व आकर्षक चषक आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, ऑरेंज कॅप मॅन ऑफ द सिरीज सायकल, पर्पल कॅप उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज. आणि ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे अप्रतिम थाटामाटात हे आयोजन. आणि हे फ्लॅग लहरताना जे आपण पाहू शकाल, जसं ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपण फ्लॅग लहरतात त्या पद्धतीने वेगवेगळ्या कलरचे फ्लॅग आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. 39 लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. या अंतिम ओव्हरमध्ये भरपूर धावा येतील का, अपेक्षित धावा येतील का, हा मोठा प्रश्नचिन्ह डगआउटच्या माध्यमातून चर्चेचा विषय ठरला असेल. खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. कोणताही संपर्क होत नाही आहे बॅट अँड बॉलमध्ये. डॉट बॉलची सांगता राहुल आपल्या गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 5 बॉल. आजचा पहिला दिवस, उद्या 8 मार्च दिवस आणि महिलांसाठी स्पेशल दिवस आपण पाहत आहे. जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. तर संपूर्ण आमच्या महिलांना, नारी शक्तीला सलाम आहे. ऑफ साईडला अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केला. 2 धावा. काय फिटनेस, अतिशय वेगाने 2 धावा आल्या, परंतु थर्ड अंपायर रेफर केलंय. रनआउट आहे की नाही या आपण चेक करूया. विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते. 3 कॅमेरासहित डिसिजन पेंडिंग. अतिशय सुंदर क्लॅरिटी. यंदाचं आग्री प्रीमियर लीगचं वर्षसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने हँडल केलं ते विश्वास पाटील आणि साहिल पाटील त्यांची संपूर्ण टीम. नॉट आउट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्लाइड केली बॅट. स्लाइड करण्याचा हाच फायदा असतो. जसं यंदाच्या वर्षामध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 1 रन खूप काही सांगून गेली प्रशांत घरतची. जरूर खेळला गेला होता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. झेल करवी फलंदाज. बॅक टू द डगआउट. गॉन. रामजी वॉरियर्स आणि एका साईडला विराट स्पृहा. आशिषजी पाटील वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक गोड गळ्याचे धनी आणि एक चांगले उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. 41ला 5 धक्के बसलेत. 3 बॉल शेष राहिलेत उर्वरित. आता 3 बॉलमध्ये काय रणनीती आखली जाईल याकडे लक्ष असणार आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 27 रन आल्यानंतर सुद्धा आपण पाहत आहेत आतापर्यंत 15 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 14 धावा. काय कमबॅक केलंय गोलंदाजांनी. यावेळेला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला. जयप्रकाश पाटील यांना परतावं लागतंय आणि इथून आपण पाहू शकाल थोडंसं तालमेलची कमी जाणवली. एस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला नाही. अखेरकार फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
हे मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल पाटील, जयप्रकाश पाटील, भरपूर ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 40+ क्रिकेट फार वेगाने वाढलं आहे आणि त्यामध्ये हे पालघरचे खेळाडू सुद्धा खेळत असतात. चांगला बॉल होता, चांगला बॉल डिलिव्हर्ड केला राहुलने. काय कमबॅक केलंय. राहुलच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, कारण फक्त आणि फक्त आतापर्यंत 2 धावा देत 1 विकेट प्राप्त केली. चांगली गोलंदाजी. स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करायची याचं परिपूर्ण ज्ञात असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल. ह्या वेळेला स्टेप आउट जरूर झाले होते, परंतु परफेक्ट मिडल स्टंपला सापडले आणि लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला. आपण पाहू शकतायत हा रिप्ले प्रिव्हियस बॉलचा विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून. हा बॉल आपण पाहिला तर राऊंड द विकेटने फार कमी चान्सेस असतात, परंतु परफेक्ट गुड डिसिजन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो शेवटच्या बॉलवर. जी समोर एक मुनीत कुडू जे कॅमेरामॅन आहेत, जे बॅकवर्ड पॉइंटला जी 4 व्हीलर आहे ती थोडीशी बाजूला हटवा. थोडंसं रिफ्लेक्शन मारतंय, तर प्लीज विनंती करेन त्या 4 व्हीलर मालकाला की आपण ती कार थोडीशी बाजूला करायची आहे, वेगळ्या ठिकाणी पार्क करा. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली आणि संघाची धावसंख्या थांबले 41वर. विजयासाठी 42 रनचं टार्गेट. राहुलचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या शेवटच्या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी केली. चला या आपण टॉस या ठिकाणी करूया. सरगम फ्रेंड्स ग्रुप सरपाडा, आयडियल सिटी यांच्याकडून मात्र शुभेच्छांचा वर्षाव. श्री दिवाकर काशीनाथ पाटील यांनी सुद्धा मात्र या शुभेच्छा दिलेत. श्री महावीर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. मॉडर्न इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, त्यानंतर कौशिका ब्युटी पार्लर ओनली फॉर लेडीज हे आपण पाहतात, त्यांनी शुभेच्छा दिलेत. पायोनियर इंग्लिश हायस्कूल, प्ले ग्रुप नर्सरी, ओम साई कॅटरर्स यांच्याकडून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव. या स्पर्धेच्या माध्यमातून RS फॅमिली हेअर सलून, श्री रवी शर्मा यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत. पूजा ब्युटी पार्लर यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा आलेत. त्यानंतर श्री बालाजी एंटरप्राइजेस यांच्याकडून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव. किसन शेठ पारसनाथ नगरी, श्रीनाथ एंटरप्राइजेस यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर नॉनस्टॉप एनर्जी ड्रिंक आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. नॉनस्टॉप क्लासिक 250 ml आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच एनर्जी ड्रिंक त्यांनी स्पॉन्सरशिप केले. त्यांचे मेंबरसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. चला या टॉससाठी या दोन्ही संघाचे कॅप्टन वेळेची दिरंगाई न करताना लगेच या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित राहायचं आहे. मी नरेशजी घरज साहेब आणि दिवाकरजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन होईल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. विराट स्पृहा,
विराट स्पृहा टीमचे कॅप्टन आणि रामजी वॉरियर्स टीमचे कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लवकरात लवकर या. दिवाकरजी पाटील साहेब आणि नरेशजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरपाडा ग्रामस्थ आणि या स्पर्धेचे आयोजक सुद्धा. चला, वेळेवर टॉस होणं फार गरजेची गोष्ट आहे. या 5 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच जो इंटरव्ह्यूचा वेळ असतो तो फार मायने राखतो क्रिकेटच्या खेळामध्ये. या दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. 2025 आणि SPL अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. चला, या टॉस या ठिकाणी कॉइन स्पिन केला जातोय. दिवाकरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. नरेशजी गरज साहेब सुद्धा जॉईंट आहेत या आमच्या टॉस बॉक्समध्ये. 2025 असा कॉल आलेला आहे, परंतु SPL. धन्यवाद. मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर जास्त वेळ घेणार नाही आहे. खेळाडूंचा टॉस जिंकलेला आहे, तर निर्णय काय असेल? फिल्डिंग. कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेची किती तुम्ही आतुरतेने वाट बघतात? खूप. जशी आपण आगरी प्रीमियर लीग आपली असते तशीच आम्ही SPLची वाट बघत असतो. नक्कीच एक कडक मॅच पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. हो हो, नक्कीच नक्कीच. दोन्ही संघाच्या खेळाडूंना ऑल द बेस्ट. नुकतंच टॉस कुठली टीम? विराट स्पृहा टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले. विराट स्पृहा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. जाऊया आपण धनसारचा गोड आवाज ऐकूया. अंडरमपासूनचा प्रवास ज्यांचा राहिला आहे असे आमचे जवळचे मित्र उत्कर्ष पाटील. एक छोटा पॅक बडा धमाका. या उत्कर्ष पाटील यांचा आवाज ऐकूया. धनसारचा आवाज. यस, थँक्यू सो मच. धन्यवाद प्रमोद शेडगे सरांना. आपण ऐकलं या स्पर्धेचे मुख्य समालोचक. वसईपासून या प्रवासाला सुरुवात झाली ती आज खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धा सध्या आपण त्यांच्या माध्यमातून कव्हर करताना पाहतोय. नुकताच झालेली स्पर्धा अर्थातच आशिया खंडातली अग्रगण्य स्पर्धा. रतनबुवा स्पर्धेमध्ये देखील सरांचा आवाज दुमदुमला. सुप्रीमपर्यंत तोच आवाज पोहोचला. येणाऱ्या काळात आणखीन उंच शिखर सर करतील यामध्ये तेळ मात्र शंका नाही. मॅचला इथे सुरुवात होत आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. जयप्रकाश गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र अतिशय सुंदर पद्धतीनं झेल कॅरी केला आणि इथे फलंदाज पहिल्या षटकात 3ऱ्या चेंडूवरती महत्वाचा गडी बाद होत असताना फलंदाज बाद गॉन. जयप्रकाश पाटील मात्र दाखल झाले. संघाचे संघ मालक आणि खऱ्या अर्थानं कर्णधार म्हणून खूप महत्त्वाची भूमिका होती आणि पहिल्याच षटकामध्ये विकेट आणि इथे मात्र बघायला मिळाली. 3ऱ्या बॉलवरती विकेट. एक चौकारानंतर चांगलं उत्तर दिलं जयप्रकाश यांनी. नवीन फलंदाज नुकताच दाखल झालेत अर्थात अमित पाटील. सरपाडा प्रीमियर लीगचा हा जबरदस्त असा सोहळा. 8वं एडिशन या स्पर्धेचं आणि आजचा पहिला दिवस. 7, 8, 9 3 दिवस ही स्पर्धा रंगणार, ज्यामध्ये आजचा पहिला मॅच. गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतायत अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्या बॉलला प्रोटेक्शन करेल. थोडेसे फंबल झालेत, परंतु विशाल पाटील यांनी सावध पवित्रा घेत या सिंगलनं फक्त संतुष्ट राहिले. 4 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय, जिथे धावसंख्या फलकावरती 6 आहेत. कुणाल आमच्या समवेत असतील. कुणाल केणिक अतिशय सुंदर गुणलेखन. त्यानंतर साहिल पाटील, बंटी कुंभार, मुनित कुडू हे मात्र विश नेटवर्क समवेत आता सध्या कार्यरत आहेत. चांगली कामगिरी. गोलंदाज तयार. 5वा बॉल घेऊन विशाल पाटील. बॅटच्या रेंजमध्ये हा चेंडू होता, परंतु बॉलने एक चांगलं वळण घेतलं
ज्यावेळेला बॉल पिचिंग झाला त्यानंतर जयप्रकाश पाटील यांची गुणवत्ता आपण अनेक वेळा पाहिलेली आहे. ज्यावेळेला आपण पाहतात पहिलं षटक ते हाताळतात त्यावेळेला निश्चित स्वरूपात कंजूसीचं षटक त्यांचं राहतं आणि ते आता आपण पाहतोय. याही वेळेला एक चौकार जरूर आला, परंतु तदनंतर फलंदाजांना शांत गार कसं करावं याची देखील त्यांना जाणीव आहे, ज्याच्याकडे ज्यांचे अंगीकृत कौशल्य आहेत आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतात. 5 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या 6, गोलंदाज तयार. यावेळेला पंचांकडे मागणी, पंच सांगतात की ऑफस्टिकला सोडणारा हा बॉल. विशाल पाटील अगदी जीवाच्या आकांतेने ही एक धाव परिपूर्ण केली. लेग बाईटचे संकेत आले. पहिल्या षटकाचा खेळ योग्य रीतीने संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ योग्य रीतीने संपत असताना 7 वरती 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. ती म्हणजेच बॅटिंग करत असताना मातोश्री टायगर्स सरपाडा या संघाची. पर्व ज्यामध्ये पहिला मॅच 42 धाव्यांचं टार्गेट ठेवलं ते म्हणजेच SS रिअल टायगर या संघानं. आणि आता मातोश्री टायगर हा संघ मैदानाच्या आतमध्ये उत्तर देण्याकरिता दाखल झालाय, जिथे 7 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला. विशाल पाटील यांच्याकडे भरपूर चांगला अनुभव आहे, त्या अनुभवाला सोबत घेऊन तुम्हाला चांगला खेळ दाखवावा लागेल. ज्या अनुषंगानं स्टार आयकॉन खेळाडू म्हणून तुमच्याकडे पाहिलं गेलं आणि तो एक तुम्हाला खेळ इथून महत्त्वाचा असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम पाटील यांना आपण पाहू शकाल, जे एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. कमी वयात चांगलं क्रिकेट ज्यांनी हाताळलं आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती शुभम पाटील हे नाव देखील चर्चेत राहिलंय. ओव्हर दी स्टम्प्सचा पहिला बॉल, फुलर लेनचा बॉल होता, त्या बॉलला व्यवस्थित कनेक्शन करता आलं नाही, परंतु काय क्षेत्ररक्षण राहिलं या चिमुकल्याचं कौतुक करावं लागेल. जिथे मात्र आपण पाहताय तर तनिष खूप सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण, तिथून जर बीट झाला असतात तर या मैदानाचे आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चौकार कदाचित तिथे मिळाला असता, परंतु तनिषनं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि तेवढीच चांगली फेकी देखील आली. पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळाली. धावसंख्या 8, 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. अमित पाटील एक चेंडूंचा खेळ करतात, एका धावेवरती तेही खेळतात. एका बाजूला विशाल पाटील आहेत, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका खेळला इंटू द गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलला प्रोटेक्शन देतील स्वतः जयप्रकाश पाटील. फेकी चांगली आली, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि तुर्तास एका धावेनं फलंदाजांना इथून 2 धावा घेतात. माफ करा, धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 2 फ्लाय होणार आणि जाऊन पोहोचणार, ती म्हणजेच 10 वरती. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचतात मातोश्री टायगर हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. 42 धावा डिफेंड करण्यासाठी दुसरं षटक, पॉवर प्लेचं षटक शुभमकडे कर्णधार गेले आणि पहिल्या 2 बॉलचा खेळ तरी चांगला राहिलाय. फुलर लेनचा बॉल, परंतु कनेक्शन तेवढं हवं तसं नाही. चेंडू मात्र चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, फक्त बॉलकडे पाहत राहतील. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. SPLचा 4. पाहिलं अगदी बॉटमला तो बॉल कनेक्ट झाला होता, परंतु तिथे साथ दिली आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे देखील गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे हॅलो इथे जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 वरती. चेंडूंचा खेळ झालाय 4. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिले तर दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे, ज्यामध्ये आता उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. या वेळेला अतिशय चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे कुणी नाही, बॉल मात्र क्लिअर होणार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा झंझावती षटकार. 6.
शफल झाले, अगदी वाईड लाईनवरती आले आणि तदनंतर क्रॉस बॅटनं अतिशय सुंदर फटका, जी गरज होती. पॉवर प्लेचं षटक होतं. धावसंख्यात जर 2 षटकांचा खेळ आपण पाहताय 20-25 जर आल्या तर येणाऱ्या काळात तुम्ही ज्या 42 धावा पाहताय त्या निश्चित स्वरूपात पुढे येण्याची दाट शक्यता आहे. आता यावेळेला ह्या धावा महत्त्वाच्या होत्या, त्या मिळाल्या. 20 धावा, अगदी शेवटचा बॉल बाकी आहे आणि या शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असताना फलंदाज अमित पाटील हे आता तुटून पडलेत म्हणायला हरकत नाही. एका चौकारानंतर एक षटकार देखील आला. शुभमवरती थोडंसं प्रेशर असेल. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर इथे 2 समाप्तीवर येतील. 42 धावा तुम्ही ठेवल्या, ज्यामध्ये या पद्धतीचं जर क्षेत्ररक्षण केलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहता थोडासा त्रास होईल. 2 षटकांचा खेळ संपला. आता धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचते. या मॅचमध्ये जर आपण तपासून पाहिलं प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचला मेडल आहेत. तदनंतर एनर्जी ड्रिंक नॉन स्टॉप आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं प्रमोद परमानंद ओझा असतील, तदनंतर सुदर्शन पाल असतील आणि विनोद पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतात हे नॉनस्टॉप एनर्जी ड्रिंक मॅन ऑफ द मॅच. उन्हाचा तडाखा आहे त्या अनुषंगानं इथे एनर्जी ड्रिंक जबरदस्त पद्धतीने हे मॅनेजमेंट राहिलं आणि नॉनस्टॉप असं मात्र हे एनर्जी ड्रिंक आपल्याला बघायला मिळतं. या सर्वांचे आम्ही आभार मानतोय जे या स्पर्धेसाठी आमचे दाते राहिले, त्या सर्वांचे आभार. तिसऱ्या षटकात गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज दाखल होतात. जयप्रकाश ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला होता. परंतु दुसरं षटक जे राहिलं तिथे अमित पाटीलचा बोलबाला आपल्याला बघायला मिळाला होता. आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये 20 धाव्यांची गरज आहे. सामना इथून जर आपण पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ आता आगेकूच करताना बघायला मिळतोय. विशाल पाटील शांत आहेत, संयमाने क्रिकेट खेळत आहेत. अमित पाटील हे आक्रमक झालेत आणि हे महत्त्वाचं आहे. एका बाजूला एक फलंदाज संयमाने क्रिकेट खेळतोय तर एका एंडनं हाणामारी आणि मोठे फटके येणं गरजेची भूमिका आहे आणि ते बघायला देखील मिळालंय. जयप्रकाश आलेत षटक क्रमांक 3 मध्ये. त्यांच्या कोट्यातील त्यांच्या हातखंडातील हे दुसरं षटक आणि संघासाठी हे तिसरं षटक. 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती. पहिला चेंडू रचनात्मक फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, त्यांच्या माध्यमातून थोडंसं क्षेत्ररक्षण गचाळ राहिलं आणि सिंगलला इथे डबलमध्ये कन्वर्ट देखील करताना आपल्याला बघायला मिळतात. 42 धावा तुम्ही एक माफक आव्हानाकडे आहेत. त्या अनुषंगानं तुम्हाला इथून मेरिटवरची फिल्डिंग, कॅचिंग, गोलंदाजी या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. इथून जर तुम्ही या चुका कराल तर तुम्हाला त्याचं भुगतान हा पराभवाचे चटके मग झेलावे लागतील. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतात तुमचं क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार. विशाल पाटीलसाठी बॅटची कड आणि विशाल पाटील स्वतः स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत आहेत की खऱ्या अर्थानं बॅटची आतील कडा घेतली, मागे यष्टीरक्षकानं साथ दिली आणि फलंदाज इथे विशाल पाटील यांचा खेळ स्वस्तात आज बाद झालेत. फलंदाज बाद. विशाल, बिग विकेट लॉस फॉर बॅटिंग साइड, गॉन. तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सरपाडा प्रीमियर लीग 20-25 8वं वर्ष या स्पर्धेचं. एक साधी सुरुवात आज ब्रँड झाली. सरपाडा प्रीमियर लीगचे वेध प्रत्येकाला लागले होते आणि 7, 8, 9 ही तारीख ज्या वेळेला डन झाली त्यावेळेला प्रत्येकजण मार्च महिन्याची वाट बघायला लागला. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल कारण गावची स्पर्धा, गावातले सर्व खेळाडू 3 दिवस एकत्रित क्रिकेट खेळताना बघायला मिळतात. जरी गावामध्ये 2 ते 3 संघ असले तरी वेगळी लीग फॉर्मॅटची मजाही वेगळी आहे. एकमेकांच्या प्रतिस्पर्धी विरोधात खेळावं लागतं. जयप्रकाश आले आणि जयप्रकाश यांनी पुन्हा एकदा विकेट मिळवली. विकेटसाठी जर तुमच्याकडे गोलंदाज कोण असेल तर जयप्रकाश स्वतः आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी, लेंथ और लाईन मेंटेन असणारी गोलंदाजी. सौरभ दिवाकर पाटील दाखल झालेत मैदानाच्या. सॉफ्ट हँडनं अगदी नरम हातानं बॉलला खेळलं. तनिष डीपमधून पुढे येतात, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल, फेकी येईल, तद्वरती सिंगलच मिळेल. या सिंगलच्या साह्यानं 25 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. पंचांच्या भूमिकेत बाळा माने सरनं आपण पाहतात, तदनंतर जगदीश सर असतील, तदनंतर रवी सर देखील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज तयार. जयप्रकाश पाटील चौथा बॉल.
पुलरलेनचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलला केलंय क्षेत्ररक्षक तिथे तनिष आहेत फक्त बॉलकडे पाहत राहतील बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडे 4 वरती तनिष यांनी जो फील्ड केला होता जो या आधीचा बॉल होता त्या दिवाकर पाटील सरांच्या माध्यमातून तनिषला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खऱ्या अर्थानं हे आपल्या सरपाडा गावचं उज्ज्वल भविष्य आहे क्रिकेटच्या परिपटलावरचं. पुन्हा एकदा तनिष आले डीपमधून चांगली क्षेत्ररक्षण चांगली फेकी ॲक्युरेसी चांगली आहे त्या खेळाडूकडे आणि त्याला दिवाकर पाटील सरांच्या माध्यमातून 100 रुपये आहेत. निश्चित स्वरूपात आज हे आपण सुंदर मैदान पाहत आहे आणि हे सुंदर मैदान फक्त बघायला छान वाटतं त्याच्यासाठी मेहनत भरपूर घेतलेली आहे. मागच्या 1 महिन्यापासून कमळाकर पाटील सर असतील तदनंतर चंद्रकांत कुडू सर असतील ज्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि या सुंदर अशी आउटफील्ड आपल्याला बघायला मिळते. त्याचं सारं श्रेय कमळाकर पाटील सर आणि चंद्रकांत कुडू सरांना जातं. कमिटीच्या माध्यमातून त्यांचे एक भरपूर आभार विशेष आभार. थँक्यू सो मच. तुमच्यामुळे आज ही स्पर्धा अतिशय सुंदर पद्धतीने बघायला देखील मिळत आहे. 3 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला आणि 31 धाव्यांवरती 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. 12 बॉल आणि 11 धाव्यांची गरज असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. जयप्रकाश यांनी 2 षटकांचा खेळ परिपूर्ण केला चांगली गोलंदाजी जरूर केली परंतु जे दुसरं षटक होतं ते थोडंसं त्रास देणारं राहिलं. आता तनिष यांच्याकडे निश्चित स्वरूपात गोलंदाजी ट्रॅकवरती तनिष येणार का हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. अगदी कमी वयामध्ये क्रिकेट परिपटलावरती हेही नाव आता येणाऱ्या काळात चर्चेत राहील आणि तोच तनिष गोलंदाजी ट्रॅकवरती येत असताना बघायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नाही. तुमच्यातले कलागुण कौशल्य जर चांगलं असेल तर क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्ही तुमचं वय जरी 50 असलं हरकत नाही किंवा तुमचं वय जरी 14 असलं 13 असलं हरकत नाही. तुमची कौशल्य महत्त्वाची मॅटर करतात आणि सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला तेच बघायला मिळतील. आणि जर तनिष यांनी जर विकेट घेतली तर तनिष यांच्यासाठी मात्र आपण पाहता दिवाकर पाटील सरांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला 100 रुपये आणि जर हॅट्रिक घेतली तर हॅट्रिक करिता 500 रुपये ऊर्जा देण्याचं काम करतात दिवाकर पाटील सर. यंग टॅलेंट आहे युवा उभरता सितारा. मी जो उल्लेख केला की सरपाडा गावचं हे भवितव्य आहे क्रिकेटमधलं ज्या पद्धतीनं चेतन पाटीलनं नाव या गावाचं खूप पुढे नेलं अर्थात आपल्याला पाहायला मिळत आहेत. तनिष देखील आता दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 11 धावा डिफेंड करायच्या आहेत. कठीण काळात संघर्षाच्या काळात तनिषकडे कर्णधार गेलेत. पहिला बॉल तनिष यांचा राऊंड स्टम्प्सनं आले आणि पहिलाच बॉल पंचांचे 2 हात समांतर रेषेत अर्थात व्हाईट बॉल. आता या व्हाईट बॉलनं स्कोर काढला धावसंख्या 32 धावा या धावफलकावरती आहेत. पहिला वाईड आपल्याला बघायला मिळतोय. आम्हाला कुणाल केणी दर्शवत आहेत की एकंदरीत या मॅच मधला हा पहिला व्हाईट बॉल इथे मार्गक्रमण झालाय. गोलंदाज तयार. चांगला चेंडू राऊंड स्टम्प्सनं आले आणि तदनंतर अँगल क्रिएट करत असताना डाव्या हाताच्या गोलंदाजासाठी एक तो विशेष अँगल तयार होतो ज्या अनुषंगाने तनिषनं जबरदस्त चेंडूची ती हाताळण केली. पहिलाच बॉल वाईड आणि तदनंतर योग्य ट्रॅक आणि तो आपल्याला बघायला देखील मिळाला. छोटा पॅक बडा धमाका एक आगळी वेगळी शैली गोलंदाजी करत असताना तनिष पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉलला फील्ड केलं. काय गोलंदाजी. स्लॉगमध्ये ज्या वेळेला फलंदाज सेट झालेत आणि फलंदाजांना अगदी मुख्य खेळपट्टीवर तो बॉल फुटबॉल दिसतोय त्या वेळेला फलंदाजांना शांत कसं करावं ज्याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तनिष बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं. रिलीज ऑफ डिलिव्हरी योग्य आणि चांगल्या पिचिंगनं चांगल्या लेंथनं गोलंदाजी करतात. 10 बॉल आणि 10 धाव्यांची गरज या सामन्यामध्ये. आता दोन्ही बाजूला हे समीकरण झुकलेलं आहे वाकलेलं आहे. गोलंदाज तयार. या षटकातला 3रा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा काय क्षेत्ररक्षण केले तनिषनं. तनिषसाठी टाळ्या वाजतात तनिषसाठी शिट्या वाजतात कारण इथे मात्र आपण पाहतात या मॅच मध्ये जिथे धावा कमी होत्या त्यावेळेला तनिष यांनी सांगितले हरकत नाही माझ्यासाठी याही धावा भरपूर आहेत. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहू शकाल सॉफ्ट हँडनं बॉलला खेळलंय. अगदी जयप्रकाश पाटील पुढे येतील. सिंगलच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच मिळणार नाही आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 33. 8 बॉल आहेत. 8 बॉलमध्ये 9 धाव्यांची गरज. सामना रफ अँड टफ
दोन्ही बाजूनं वाकलेला, दोन्ही बाजूनं झुकलेला. अजूनपर्यंत रिझल्ट हा खऱ्या अर्थानं गुप्त आहे, कारण गोलंदाजी करताना तनिष दाखल झाले आणि तनिष यांनी सांगितलं की अजूनपर्यंत आम्ही सामना हरलेलो नाही. जरी 12 बॉल आणि 11 धाव्यांची गरज असली, कमबॅक करणं आम्ही जाणतो. आणि ज्या अनुषंगानं ज्याने गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी पहिल्याच मॅचमध्ये प्रभावी केलं या गोलंदाजानं. आणि तोच तनिष ऑन स्क्रीन. 8 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. एका बाजूला सौरभ दिवाकर पाटील आहेत आणि तनिषच्या प्रत्येक विकेटसाठी दिवाकर पाटील सरांनी 100 रुपयाचं कॅश प्राईज ठेवलंय, जे सौरभचे वडील आहेत. गोलंदाज तयार, फटका खेळलाय, चांगला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि बॉल त्यांना बीट करत चाललाय. सीमा पलीकडे लॉंग लेगला क्लिअर करणारा, संघर्षाच्या काळात, कठीण काळात महत्वाचा चौकार. 4. लेग स्टंपला राहिली, त्या अनुषंगानं हात खोलण्याची संधी मिळाली, शफल झाली आणि त्यानंतर लॉंग लेगला क्लिअर करणारा चौकार खेळले सौरभ. आता 7 बॉलचा खेळ आहे, 5 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तनिष पुन्हा एकदा तयार. हा बॉल जर आपण तपासून पाहिला तर पंचांचे 2 हात समांतर रेषेत. मागच्या चौकाराचं हे दडपण आहे, मागच्या चौकाराचं हे प्रेशर आहे, कारण ज्या वेळेला 3 स्टंप्सच्या आतमध्ये लाईन राहिली त्यावेळेला चौकार मिळाला. त्या अनुषंगानं आता शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेला दांडी गुल फलंदाज इथे बाद होत असताना आणि तनिष यांच्या या विकेटसाठी आपण पाहतात दिवाकर पाटील सरांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राईज, प्रभाकर पाटील सरांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राईज. कला गुण कौशल्य ठासून भरलेत या खेळाडूमध्ये. जरी एक चौकार प्रतिस्पर्धी फलंदाजानं माझ्या विरोधात खेळला असेल, पुढचा बॉल त्याच्यासाठी कर्दन काळ, कठीण काळ. आणि इथे मात्र आपण पाहतायत मागचा दरवाजा उघडा राहिला, शिरकाव केला तनिषनं आणि यष्ट्यांचा वेध घेतला. फलंदाज इथे बाद होताना बघा, रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय, चांगला बॉल. इथे फलंदाज बाद होत असताना 6 बॉल आहेत, 6 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज आहे. काय होतील या घडामोडी सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. कॅश प्राईज झालाय. 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी विनोद पाटील सरांच्या माध्यमातून नॉनस्टॉप एनर्जी ड्रिंक आणि हल्दीराम स्वीट्स यांच्या माध्यमातून आपण पाहतायत हे स्वीट बॉक्स या स्पर्धेसाठी फुलटॉस 24 कॅरेट हे बॉल आपल्याला इथे यूज होत आहेत. त्यांचं देखील फुलटॉस अली असगर सरांचं देखील आभार. 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तुषार आपल्याला पाहायला मिळतात. विथ द बॅट प्रभावी केलं तुषारनं. आता विथ द बॉल 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. ओव्हरऑल क्रिकेट परिपटलावरती हे कठीण असतं, परंतु क्रिकेटच्या परिपटलावरती कधी काय होईल याचा नेम नाही. आपण 6 बॉल 20 धावा सहज रीतीनं सर करू शकतो, परंतु ह्या 6 बॉल 4, 6 बॉल 6 धावा अनेक वेळा कठीण होताना आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आणि ते सध्या आता मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 4 धाव्यांची गरज. तुषार पाटील हे दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी एनर्जी ड्रिंक नॉनस्टॉप आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तदनंतर हल्दीराम यांच्या माध्यमातून स्वीट बॉक्स. मॅन ऑफ द मॅच कोण राहणार या मॅचचा हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे, परंतु क्रुशल मुमेंटला इथे मॅच आता पोहोचलाय अगदी अटीतटीच्या वळणावरती. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आता घर करतोय. प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेणारा सामना, लक्ष वेधित सामना. तुषार पाटील दाखल झालेत. 6 बॉलचा खेळ आहे आणि 6 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज असताना सामना इथून कोण जिंकणार.
फलंदाजी ट्रॅकवरती एका बाजूला फलंदाज आहेत ते म्हणजेच धीरज, आणि धीरजच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच अमित. अमितनं 1 षटकार 1 चौकार सिंगल डबल या सगळ्या गोष्टी त्यांनी अवगत केल्या. चांगलं क्रिकेट दाखवलं. संयमानं खेळ तुम्ही कसा करता हे खूप महत्त्वाचं आहे. चांगल्या बॉलचा सन्मान करणं हे क्रिकेटच्या मैदानात खूप महत्त्वाचं असतं आणि अमितनं तो खेळ आपल्याला दाखवलाय. 6 बॉल 4. तुषार पहिला बॉल ओव्हर दी स्टम्प्स. पहिलाच बॉल अनप्लेएबल, अगदी बांधून ठेवलं फलंदाजाला. 4 उखाण्याची, चारी बाजूनं बंदिस्त. चांगला बॉल. 5 बॉल आणि 4 धावा. हृदयाची स्पंदनं वाढली जाणारा मॅच. कुतूहलाचं साम्राज्य ते पुन्हा एकदा निर्माण होतं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत हृदयाची धडधड वाढली जाणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल आणि 4 धाव्यांची गरज. गोलंदाज तुषार पाटीलचा पहिला बॉल चांगला राहिला. दुसऱ्या बॉलवरती अमित पाटीलचा प्रयत्न कुठला राहील. यावेळेला अमित पाटीलनं बॉलला बऱ्याच काळ हवेत केलंय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. बॉल लॉंग लेगला क्लिअर करत जाईल आणि विजयाचा शंखनाद, विजयाचा षटकार आलाय फलंदाज अमित पाटीलच्या बॅटमधनं. 6. सर इथे आलेले आहेत. खऱ्या अर्थानं परमानंद ओझा सर यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनोद पाटील सरांना विनंती करतोय की सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान. एनर्जी ड्रिंक आपल्याला बघायला मिळतं मॅन ऑफ द मॅचसाठी. अर्थातच